नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम सर्व 12वीच्या आपल्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आज आपण माझी पुतणी या ओम साई क्लासेसच्या इन्स्टिट्यूटमध्ये आनंद सरांच्या मार्गदर्शनाखाली ती तिच्या पाथरे या शाळेतील पहिली आलेली आहे आणि क्लासमध्येही ती पहिली आली. खरं तर आनंद सरांचा हा जो क्लास आहे किंवा क्लास लावणे हा जो मुद्दा आहे हा खूप महत्वाचा होता आमच्यासाठी. कारण ग्रामीण भागामध्ये क्लासेस म्हटलं का सर्वसामान्य लोक लवकर आपण ते मान्य करायला तयार नसतो का आपल्याला आता क्लासेसची गरज आहे मुलांना, का त्याचं महत्व पटत नसतं खऱ्या अर्थाने. परंतु ग्रामीण भागामध्ये मुलांना वैयक्तिक अभ्यासाकडे कसे लक्ष देता येईल या दृष्टीनं आनंद सरांनी हा खूप महत्वाचा आणि समाजासाठी उपयोगी पडणारा, विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडणारा, पालकांसाठी उपयोगी पडणारा हा उपक्रम हाती घेतलेला आहे. हे आनंद दाम्पत्य गेली 12 वर्षापासून अविरत ही शिक्षण क्षेत्रामध्ये हे कार्य करत आहेत. एकदम कमी शुल्कामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, मुला-मुलींना एका चांगल्या पद्धतीचं शिक्षण जे शहरी भागातील मुलांच्या तुलनेमध्ये त्या प्रमाणात, त्या पटीनं चांगल्या पद्धतीनं कशा मुलांपर्यंत मिळेल, मुलांना कसे मिळेल, मुलांपर्यंत पालकांना त्या शिक्षणाचा उपयोग कसा होईल या दृष्टीने हे दाम्पत्य गेली 12 वर्षापासून काम करत आहे. आज माझी पुतणी सारा आझाद शेख ही 10वी पास आउट झाल्यानंतर 11वी आणि 12वी या 2 वर्षासाठी आम्ही आनंद सरांच्या ओम साई क्लासेस या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये तिचं ऍडमिशन केलं. हे ऍडमिशन करत असताना आम्ही एकच लक्षात घेतलं होतं का आनंद सरांची शिकवण्याची पद्धत, त्याचबरोबर इथलचं वातावरण जे ग्रामीण भागातील मुलांना कसं एक चांगल्या प्रतीचं होईल, ग्रामीण भागातील मुलांसाठी ते कसे फायदेशीर होईल यासाठी त्या जे अहोरात्र जे कष्ट घेत आहेत किंवा त्यांचे जे प्रयत्न चालू असतात यासाठी आनंद सर आणि मॅडम पण ज्या आहेत त्या दोन्ही या मुलांसाठी जे अहोरात्र कष्ट घेत आहेत त्यासाठी आम्ही हे बघितलं. आमच्या काही फीडबॅक आमच्या मित्रांनी दिलं आणि काही पालकांकडून आम्हाला माहिती मिळाली. त्या दृष्टीनं आम्ही या इन्स्टिट्यूटमध्ये मुलीचं ऍडमिशन केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, मुलीसाठी हे इतकं सेफ आहे का पूर्ण त्यांच्या बिल्डिंगमध्ये, क्लासेसमध्ये कॅमेरे वगैरे असतात, वैयक्तिक सर लक्ष देतात. प्रत्येक मुलगा क्लास सुटल्यावर आपल्या घरीच जातो का, वैयक्तिक फीडबॅक ज्याला आपण म्हणतो, वैयक्तिक पातळीवर प्रत्येक ते अभ्यासाचे असेल किंवा त्याची जे वैयक्तिक त्या मुलाचे वागणे बोलणे काय असतील याचा जो समन्वय सरांनी पालकांशी जे साधलेला आहे, यांनी काय झालं का पालकांना आपल्या मुलाची प्रगती ना ही एका ठराविक अंतरावर कळत गेली का आपला पाल्य हा कुठं आहे, एज्युकेशन मध्ये असेल किंवा त्याच्या वागण्या बोलण्या व्यक्तिमत्वामध्ये असेल, याचा फायदा हा मुलांना होत गेला. त्याचबरोबर मी खूप जवळून सरांची शिकवण्याची पद्धत बघितली. त्यामध्ये सरांनी शिक्षण ज्यावेळेस पूर्ण सिलेबस पूर्ण झाला त्याच्यानंतर जे त्यांनी एक्झाम पॅटर्न कसा असतो, एक्झाम कशी केलेली पाहिजे, कसा प्रत्येक दिवसाला ते नवीन काहीतरी ते मुलांना देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर त्यांनी ज्या क्वेश्चन पेपर, प्रश्नपत्रिका ज्या सोडून घेतल्या त्याचा मुलांना 100% फायदा झाला आणि वैयक्तिकरित्या ते मुलांना संध्याकाळी प्रत्येक ग्रुपवर प्रत्येक मुलाचे मार्क किती पडले, जेणेकरून पालकांना पण कळेल का आपला मुलगा हा दिवसभर जातो, त्याच्यानंतर त्याचं काय करतो काय नाही, या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या सरांनी आणि मॅडमनी, त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांनी सगळ्यांनी जे अहोरात्र कष्ट केले त्याचा आज प्रचिती आमच्या साराला या आपल्या पूर्ण श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये ती प्रथम आली. याबद्दल मी खरं तर आनंद दाम्पत्य, त्याचबरोबर त्यांचे सहकारी आणि सगळ्यात महत्वाचं ओम साई क्लासेस यांचा खरोखर ऋणी राहील आणि त्यांना, सरांना आणि त्यांच्या पूर्ण स्टाफला पुढच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. नमस्कार.